नमस्कार मित्रांनो, आज आपण आलेलो आहोत उंबरघळ नावाची ही एक खूप मोठी असणारी अशी गुहा बघायला विसावलेली दिसते. ह्या गुहेला जात असतानाची जी वाट आहे, ह्या वाटेवर एक पावसाळ्यातला ओढा आपल्याला लागतो. ह्या ओढ्याच्या वाटेतून खाली गेल्यावर आपल्याला एक मोठे उंबराचे झाड लागते. त्या उंबराच्या झाडाच्या अस्तित्वावरूनच या घळीला पूर्वीपासून उंबरघळ असे नाव पडलेले असण्याची शक्यता आहे. ह्या घळीच्या आतील भागामध्ये अशा पद्धतीचे कोनाडे, त्यातून बाहेर आल्यानंतर आपल्याला घळीचा प्रचंड मोठा परिसर असा दिसून येतो. या घळीच्या काठाला खूप सुंदर दृश्य, खूप सुंदर वृक्ष असे आपल्याला दिसतात. ग्रामस्थ लोक वर्षातून एकदा या घळीमध्ये आपला प्रसाद बनवतात व सर्व देवांची मनोकामना पूजा करतात. घळीचा परिसर अत्यंत बलाढ्य मोठा असल्याने या घळीमध्ये एक 5-6 हजार माणसं एका वेळेला बसू शकतात. इतका मोठा हा घळीचा परिसर आहे. प्रचंड मोठी झाडं त्याच्यासमोर उगवून आलेली आपल्याला दिसतात. तसेच घळीच्या पाशी आपल्याला वन्य प्राण्यांचा वावरही आढळतो. इथेच ग्रामस्थ लोकांनी पाण्याची एक छोटीशी विहीर तयार केलेली दिसते. पावसाळ्यामध्ये यामध्ये साठवणुकीचं पाणी फिल्टर होऊन भरलं जातं. घळीच्या समोरील परिसर बघितला असता आपल्याला घळीचा मोठा आवाका लक्षात. गुहेच्या तळावर आपल्याला अनेक पक्ष्यांचे पंजे दिसून येतात, तसेच वन्य प्राण्यांचे. इथे सिवेट कॅटचा आपल्याला एक पंजा दिसून येतो. या गुहेमध्ये अनेक वन्य प्राण्यांचे अस्तित्व आपल्याला आढळते.